ओके. अमोलजी, तुम्ही अजितदादांचा फोटो घेऊन आलेला आहे. खरं तर आज विधान परिषदेतल्या आमदारांचा निरोप समारंभ आहे. तुमचा देखील आज निरोप समारंभ आहे. काय सांगा? फोटो आणण्यामागचं कारण असं होतं, 13 मे 2020ला अजितदादांनी मला विधान परिषदेवर संधी दिली आणि प्रत्येकाला ज्या वेळेस आपला नेता संधी देतो त्या प्रत्येकाची अपेक्षा असते की शेवटच्या दिवशी आपल्या निरोप समारंभाच्या वेळी आपला नेता उपस्थित असावा. आज आमचं म्हणजे माझ्या जीवनाचं दुर्दैव असं आहे की 2020ला मी विधान परिषदेची शपथ घेतली त्यावेळेस माझे वडील नव्हते आणि 2026ला ही टर्म संपते आहे त्यावेळेस दादा नाहीत आणि दादा विधान भवनात नसणं हे फार वेदनादायी आहे. हा एक भाग. दुसरं ते आज निरोप समारंभाच्या वेळी सुद्धा मी माननीय सभापतींना विनंती करणार आहे सभागृहामध्ये की आमचा फोटो सेशन जेव्हा होईल त्यावेळेस एक खुर्ची मला दादांसाठी एक खाली बाजूला असावी जिथं हा फोटो ठेवता येईल. माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री आज उपस्थित नसतील निरोप समारंभाला, पण दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील कारण 9 सदस्यांचा आज निरोप समारंभ आहे. दुसरी गोष्ट, अजितदादांसारख्या लोकनेत्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या संदर्भात कुठलाही साधा चर्चा न घेणं हे अत्यंत वेदनादायी आहे, अत्यंत दुःखद आहे. मी शुक्रवारी मागच्या आठवड्यामध्ये सभापतींना विचारलं होतं पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून की ही चर्चा आपण कधी लावणार. त्यावेळेस त्यांनी सांगितलं का सोमवारी मुख्यमंत्री असतील त्या दिवशी आम्ही ही चर्चा लावू. आजच्या कामकाजात सुद्धा चर्चा नाही. उद्याचं कामकाज जे आहे त्यात जर चर्चा नसली तर परवा अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे अजितदादांसारख्या नेत्याला जर महायुतीमधले उपमुख्यमंत्री असताना त्यांची चर्चा होत नसेल, अल्पकालीन चर्चा आज लागली नसेल, 97चा प्रस्ताव आज लागला नसेल, 269 वर खालच्या सभागृहात चर्चा झाली नसेल तर अजूनही अंतिम आठवडा प्रस्ताव नावाचं आयुध आहे. पण आमचा प्रयत्न आहे की अजितदादांसारख्या व्यक्तीचा विषय अशोक खरात सारख्या भोंदू बाबाच्या एकंदरीत सगळ्या ज्या काही दुष्कृत्याचे व्हिडिओ जनतेसमोर येत आहेत 3 दिवसांपासून त्यामध्ये हा विषय मागे पडतो का. व्हीएसआर व्हेंचरच्या मालक व्ही.के. सिंग याच्यासोबत अशोक खरातचे संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशोक खरातांच्या त्या आश्रमामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमधल्या तिथे अघोरी पूजा झाली 2 सप्टेंबरला. 17, 18, 19 नोव्हेंबरला भिगवण रोडला अजितदादांच्या घरासमोर काळी जादू करण्याचा प्रकार झाला. अजितदादा या सरकारमध्ये आणि या महाराष्ट्रामधले असे एकमेव नेते होते ज्यांच्या गळ्यात बोटात कुठं खळ्याच्या अंगठ्या गंडे धागे नव्हते. ते भोंदू बाबाला अजिबात मानत नव्हते. त्यांचा आदर्श शिवशाहू फुले आंबेडकर तुकाराम महाराज गाडगेबाबा असा होता. या नेत्यांसोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि अशा नेत्यांच्या विमानाच्या अपघाताच्या मागे हा बुवा जो मंत्रविधी करणारा, करंगळ्यांनी अभिषेक करून घेणारा हा जो काही बाबा असेल यांनी काही घातपाताची शक्यता आहे का असा सुद्धा तपास एसआयटीने केला पाहिजे. याकरता आमचा लढा जरी निवृत्त होत असलो तरी तो कायम राहणार आहे. म्हणून अजितदादांचा फोटो घेऊनच आमच्या सरकारला या गोष्टीची जाण व्हावी. आमच्या सरकारने परत अशोक खरात प्रकरणामध्ये वाहून न जाता अजितदादांचा मुद्दा विचलित होणार नाही याची दक्षता घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताची चर्चा घडून आणावी. अद्यापही 2 दिवस शिल्लक आहेत. सरकार जागे होईल. मी सरकारमध्ये असताना त्यांना साष्टांग हात जोडून विनंती करतो की उद्याच्या कामकाजात तरी अजितदादांची चर्चा असली पाहिजे आणि त्यावर माननीय गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आजच्या कामकाजात चर्चा नाही म्हणजे तुम्ही आजही चर्चा वगळली त्याचं कारण तरी सांगा. तुम्ही स्वतः चेअरवरून ज्यावेळेस तुम्ही आम्हाला आश्वस्त केलं होतं, माननीय निलमताईंनी आश्वस्त केलं होतं, माननीय शिंदेसाहेबांनी आश्वस्त केलं होतं की सोमवारी आम्ही ही चर्चा लावू. बरं आज
निरोप समारंभ आहे आम्ही मान्य करतो, दुपारी 2 नंतर सभागृहाचं कामकाज निरोप समारंभाकडे जाणार. पण उद्याच्या तारखेत तर तरी ठोस हे द्या ना, आश्वस्त करा. आज त्यांनी करावं म्हणून बाबा ठीक आहे, अजितदादांच्या चेहऱ्याकडे पाहून तरी. आता ज्या नेत्यांनी महाराष्ट्र अक्षरशः घडवण्याकरता, म्हणजे ज्या नेत्यांनी जाती धर्माच्या नावाने कधी मतं मागितले नाही, ज्या नेत्यांनी विज्ञानवाद स्वीकारला, असा एवढा मोठा नेता, आणि त्या नेत्याची चर्चा होत नसेल, आणि आता काय तुम्ही निरोप समारंभ देता आम्हाला? आमचा निरोप समारंभ एक वेळ रद्द करा, पण अजितदादाची चर्चा त्यावेळेमध्ये घ्या. मी काल पण ट्विटरद्वारे ट्विटवर मी मागणी केली माननीय सभापतींना आणि माननीय मुख्यमंत्र्यांना की आमच्या निरोप समारंभाचा चहा पाण्याचा कार्यक्रम रद्द करा. निरोप समारंभ म्हणजे त्याला फारसं महत्व देऊ नका, सभागृहाचा कामकाजाचा वेळ असतो आणि आमची भाषणच होणार आहेत. त्याऐवजी तो कार्यकाळ, तो जो काही वेळ आहे तो अजितदादांच्या चर्चेकरता राखून ठेवा ना. पण जर तसं होत नसेल तर मग कोणाला हे नकोय, कोणाला हे वाटते की झालं नाही पाहिजे, हा प्रश्न फार मोठा आहे आणि हा अनुत्तरित आहे. सहयोग सोसायटी बारामती आणि देवगिरीच्या बाहेरचा मला फोटो नाही आला, पण मी असं ऐकलंय. पण एकंदरीत दादा या भाकळ कथाला, म्हणजे या भाकळ भंपकपणाला काय आहे की ज्याला मंत्रीपद पाहिजेत, ज्याला राजकीय आपल्या सिंहासनाला टिकून ठेवायचं असेल, ती लोक त्या बुवा महाराजांच्या नादाला लागतात. अजितदादा तसं नव्हतं. अजितदादा काम करणार. आम्हाला अभिमान तोच आहे की 6 वर्षाची कारकीर्द दादांच्या मार्गदर्शनात घडली आणि त्यापूर्वीचे 4 वर्ष दादांच्या मार्गदर्शनात गेले. 10 वर्ष अशा नेत्यासोबत काम केलं आम्ही, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि अशा नेत्याला न्याय भेटत नाही याचं दुःख पण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ कोर कमिटीमध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील, मी अजितदादांच्या, आता ही काही अजितदादांचा जो विमान अपघात झालाय तो लढा मी पुढे लढणार आहे. सभागृहात नसलो आणि असलो तरीही हा लढा माझा कायम राहणार आहे. आणि मी पुढे काय करणार आहे हे जे सुनेत्रा वहिनी ठरवतील तेच मी करणार आहे. सातारा जिल्हा एसआयटी जर बसवलेली आहे तर सर्व म्हणजे त्या बाबांच्या आश्रमात कोण येणं जाणं करत होतं, त्या बाबांच्या आश्रमात काही आर्थिक गैरव्यवहार किती झाले, कारण बाबाची प्रॉपर्टी 1,500 कोटीपर्यंत गेल्याचं कळतंय. त्यामुळे इतका मोठा, आता काल तर एक उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मुलीचा आणि पत्नीच्या सातबाऱ्यावर पण नाव आहे त्यांच्या आर्थिक व्यवहारासोबत. त्याच्यामुळे ही चौकशी सर्वार्थानं होणारच आहे. कॅप्टन भोंदूबाबा, आता भोंदूबाबा आपण त्याला अलीकडे म्हणतोय, पण याच्यापूर्वी तर तो पूजनीयच होता सर्वांचा. त्याच्यामुळे त्याच्या संपर्कात आर्थिक व्यवहार, गैरव्यवहार करणारे, मग ते पाणी आरक्षित करण्यापासून का असू देत, त्याच्या आश्रमाला जे लाखो लिटर पाणी आरक्षित झालं ते सर्वांची चौकशी झाली पाहिजे. काल खरं तर विधान परिषदेच्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासंदर्भात निवडीसंदर्भात त्या ठिकाणी राडा झालेला पाहायला मिळाला. शंकर देसाई यांनी धक्काबुक्कीचे आरोप केलेले आहेत. पोलीस प्रशासन खरं तर त्या ठिकाणी दाखल झालं. आज तुमच्या देखील राष्ट्रवादीकडनं पायऱ्यांवरती आंदोलन केलं जात आहे. तिथले जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्या जिल्ह्याचे, तुषार दोशी, हे मुळातच वादग्रस्त आहेत. अंतरवाली सराटीमध्ये जो लाठी हल्ला झाला होता तो यांच्याच सांगण्यावरून झाला होता. तिथले जिल्हाधिकारी आणि तिथले जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी 2-2 कॅबिनेटला बसून ठेवत अक्षरशः जर ओढाताण केली असेल, त्यांच्यावर हल्ला केला असेल तर हे अत्यंत निंदनीय आहे. महाराष्ट्र सरकारने त्या दोघांवरही कारवाई करावी. आणि शंभूराज देसाई हे मंत्री आहेत, आमच्या पक्षाचे नेते मकरंद आबा मंत्री आहेत, आणि या 2-2 कॅबिनेट मंत्र्यांवर जर त्यांचा हक्क असताना, जिल्हा परिषदेत त्यांचं सत्ता सरकार असताना अशा प्रकारे जर तिथं झालं असेल तर मला असं वाटतं हे गंभीर आहे. आणि सरकारमध्येच 2-2 मंत्र्यांवर हल्ले होत असतील, त्यांना डांबून ठेवलं जात असेल तर मग तुषार दोशी हा आडनावाप्रमाणे हे व्यक्तिमत्व जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे.